नमस्कार माझे कोकणी बांधव. काय आहे, नायकेच्या वसाबद्दल मला 2-3 वेळा प्रश्न विचारला गेला. नायकेचा वस असं म्हणजे विदाऊट संकल्प, सेवाभाव असा जो वसाकडचा भावार्थ आहे, त्या हिशोबाने मर्यादेची सेवा करायची आहे. आता काय वेळा असा प्रश्न येतो, भाविन म्हणजेच नायिकेचा वस म्हणजे देवाची झाडलोट करायची, इमाने इतबारे, म्हणजे अगदीच सगळी सेवा आली त्याच्यात. झाडलोट आली, देवाचं काय काम करायचं आहे, जेवण करायचं आहे, म्हणजे रैत रांगोळीपासून ते 12 हा भाग आहे. परंतु काय वेळा असं होते, जे मर्यादेत बसणारे 5 आहेत त्यांची पण परीक्षा असते, आणि जो नायिकेचा वस म्हणजे मर्यादेने त्या नायिकेला दिलेला मान, तिचीही परीक्षा असते. आणि पैशाचा माज म्हणा, सत्तेचा माज म्हणा, अधिकाराचा माज म्हणा, अशा प्रकारे जसा आज आपण द्वैतातला भाग बघितला, राजकारणातले नेते म्हणा, मग त्यांना सिक्युरिटी येते, पोलीस बंदोबस्त असतो, ह्या सगळ्या. तसाच आपल्या मर्यादेत राजसत्ता, पूर्वसत्ता, थळकरी, कुळकरी, मतकरी, या सगळ्या गोष्टी त्याच्यात आल्या. मग त्या प्रत्येकाला, आणि फक्त सेवेचा भाग नायिकेच्या वसाकडे असतो. आणि कर्मधर्म संयोगाने म्हणा की नायिकेच्या वसाकडील किंवा जर स्त्री असेल तर ती देखणी भरडी असते. मागीलचा भाग कसा आहे काय ते मी सांगत नाही, व्हिडिओ वाढेल. मग त्यावेळी 5 बसणाऱ्यांचं पण ते चारित्र्य संपन्न आहेत का. मग ती नायिका काहीतरी बाबा सेवा चाकरी करत असताना तिला भाविन म्हणायचे, म्हणजे त्यांची दृष्टी त्या बहिणीप्रमाणेच असावी. तरी पण एखाद्याने माती खाली एखाद्या वसाने, तर मात्र त्या वसाकडचे पुरावे ते त्या भाविनीच्या अवलादीकडे चालतात. म्हणजे कळत नकळत का असे ना, ह्याने माती खाल्यामुळे ते तिकडे चाललं जाते आणि मर्यादा ते त्याच्याकडे सुपूर्त करते. मग त्या कोणी माती खाल्ल्याचं नाव लावायची गरजच नाही, कारण तो भ्रष्टच आहे, नालायक आहे. त्याला दिलेल्या देवाच्या अधिकारामुळे त्याला असलेली ती मान्यता आहे. मग असा प्रश्न येतो, DNA चा प्रश्न येतो. मग बाबा एखादा चारित्र्य भ्रष्ट त्या 5त बसणारा माणूस आहे, मग त्याने माती खाली, त्या स्त्रीवर अन्याय केला, किंवा तिच्या स्वकुशीने म्हणा, तिनेही माती खाली असेल आणि ह्यानेही माती खाली असेल, आणि ती अवलाद वाढली, तर त्याच्या अवलादीचं नाव लावायची गरज नाही, कारण तो कलंकित आहे. मग त्या आईकडचंच लावावं, कारण तो जर चारित्र्यहीन असेल तर त्याचं ते घाणेरडं नाव नाही लावायचं. मग जे आपल्या आईकडचं जे असेल तेच लावावं. कारण नायिकेचा वस किंवा जी नायिका काम म्हणजे देवाची सेवा करते तिला पावित्र्य भावानेच बघायचं आहे. परंतु ह्याने जर ती माती खाली असेल, म्हणजे रावणाने सीतेला नेली, मग काय तो चांगला होता काय, ज्ञानी होता? ज्ञानी असूनही सगळं होतं, पण तो नीतिभ्रष्ट होता ना. म्हणजे अशा गोष्टी असतात. मग तिकडे तो कुलाचार नाही वळवायचा.
कारण तो नीतिभ्रष्ट आहे. मग त्याच्या घाणेरड्या प्रवृत्तीला आपण पुजल्यासारखं होईल. म्हणून जे आपल्याकडे मिळालेलं आहे तेच करावं. ते आपोआप म्हणजे ते पायापर्यंतच येणार आहे काय गोष्टी. आता ज्या माणसाने मला प्रश्न विचारला त्याचं हे उत्तर आहे. मी काय सगळंच फोडून बोलत नाही, परंतु नीतिभ्रष्ट माणसाचं नाव लावायची गरज नाही. त्या भूमीचंच लावावं नाव. चिमकाटाचं नाव लावून उपयोग काय नाही. आणि त्याच वेळी दैविक बाजू आणि आपला वसा हे जर सांभाळलं तर ते सगळं आपल्याकडे येते. परंतु म्हणतात ना, बीज तसं फळ, काही दोष असतात आलेले बीजाकडून, मग ते त्याच्यात उभे राहतात आणि तो तमोगुण उभा राहतो. पण त्याच्याबरोबर नको त्या माणसाचं नाव लावल्यामुळे आपल्याही पुराव्याला परिणाम होतो. कारण शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी असं आहे. मग जर इकडचं शुद्ध असेल आणि ते जरी घाण असेल तर अशुद्धाचं नाव नको लाव, शुद्धाचंच लाव. आणि हे असं मूळचं तत्व असतेच. आणि ह्या परीक्षेत नापास झालेले बरेच असतात. परंतु त्या दोन्ही बाजू सत्याच्या असाव्यात तरच ते होते. हा प्रश्न बऱ्याच वेळा मला विचारला गेला. कारण कसं आहे, काही वेळा काही जणांची मनं दुखवू शकतात अगदी त्यांच्या पिढीला. कारण ह्या दंतकथा आहेत की बाबा ह्याची ही, त्याची ती, ह्याचं असं होते, त्याची अवलाद ती, त्याने ती ठेवलेली होती, कोणी ते बकरा जेवण खाऊन पंक्ती पाहून केलेलं होतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग ते कुठेतरी टोचते, म्हणून मी हा विषय टाळलेला होता. परंतु सत्य असा विषय आहे, जे भूमीतून रुजते ते सत्य आहे. आपण पेरू तसं उगवणार आहे, परंतु त्या भूमीचंच नाव लावावं. आणि आपला जो काय सेवाभाव. मग नायिकेच्या वसाबद्दल म्हणजे कसं आहे, तिच्यात तो समर्पित भाव आहे. मग आता असा विषय येतो, मग ते काय, तर जो ज्याच्यात फसला त्या सारी पाटात, मग त्याच्या सोंगट्या. मग आपल्याकडचे पुरावे तिकडे जातात आणि त्याच्याकडे म्हणा चाडी आरसा, अगदी दैविक बाजू, आर्थिक बाजू, ह्या सगळ्या गोष्टी तिकडे त्या जातात. म्हणून बघा, श्रीकृष्णाची द्वारका बुडाली, रामाची अयोध्या आहे ना, चातुर्य हे लिमिटेड आहे. पण राम एक वचनी, एक पत्नी, शीलवंत, कुलवंत, नीतिवंत, हा जो भाग आहे ना, हा फार महत्त्वाचा आहे. आज या उघड्या नागड्या जगाच्या मागून आपण जर धावलो, म्हणजे त्यावेळी ते होत होतं, आज तसंच होत आहे. मर्यादा राहिली नाही, नीतिमत्ता राहिलेली नाही, कोणाचा कोणाला ताळमेळ नाही. ह्या प्रत्येक गोष्टी त्या राटघाटात होत्या, प्रत्येक गोष्टीची शिकवण होती. त्या समर्पित भावाची त्याला किंमत नव्हती. नातीगोती विसरली गेली. आजही तसंच आहे. आज शिक्षक विद्यार्थिनीबरोबर ती प्रेम करतो, म्हणजे त्याला गुरु काय ते कळलेलं नाही. कारण त्याची परीक्षाच घेतली जात नाही. सगळाच आंधळा व्यवहार आहे. तो त्या पात्रतेचा आहे का? बरं, विद्यार्थी किंवा विद्यार्थी म्हणा किंवा विद्यार्थी म्हणा, ह्यांच्यावर संस्कार नाही. आपण कुठे माती खाते आहे, नातं काय, किती पवित्रता आहे, आता पवित्र आहे की पापी आहे हेच शिकवलेलं नाही. हा म्हणजे आपल्या म्हणजे हे संस्कार नाहीत. कारण आपली जी काय परंपरा संस्कार होते
ह्या राज्यकर्त्यांनी ते माती मोल केले. आता ह्याच्यात ते फितूर होते का इंग्रजांचे संस्कार होते की जे सत्तेत आले तेच भ्रष्ट होते हे कळत नाही. त्यामुळे अराजकता माजली. आज मी सांगतो, मोठेपण म्हणून नव्हे, आमच्या कोकणात हा शिष्टाचार होता. प्रत्येकाला बंधनं होती, नीतिमत्ता होती. मी का म्हणतो कोकण हे सांभाळलं गेलं. आता तुम्ही म्हणाल आता नाही, म्हणजे सेवेसाठी राहून सुद्धा आता इथे मारामारी करतायत लोक. का मी मोठा की तू मोठा? हे कोणच मोठे नाहीत. सेवेला ठेवलेले गडी आणि रयत त्याच्यापेक्षा हुशार आहे की मर्यादेने ह्याला वचन दिलेलं आहे, त्यांचे ते मरून जाऊन देत, आपण कशाला त्या घाणीत हात घालूया. हे कळते आहे, पण संस्कार कळत नाहीत, चारित्र्य कळत नाही. हा भाग आहे. तर हाच विषय होता सांगायचा. जाणणाऱ्याने जाणून घ्यावा. फसला तो संपला, टिकला तो मात्र टिकला. आलं असेल त्याने माती, तुझ्या शेतात आलेलं बिया नाही रुजलं ना, रुजून देत, त्याने माती केली आहे. पण त्या घाणीचं नाव लावण्याची गरज नाही. जे आपलं रूढी परंपरेने चाललेलं आहे त्याच्यामुळे मिळालं. कशामुळे मिळालं हे बघावं. नाहीतर ते अवगुण आपल्यात आले तर मग ते तिकडे असं कुठेतरी जाईल. रामाचं नाव लावा, रावणाचं नको, कारण ते टिकणार नाही आणि राहणार पण नाही. तर हेच सांगायचं होतं. नमस्कार.